नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांनी काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की वनरक्षकाचं मेडिकल काही एवढं हे नसतं बुवा, टफ नसतं. बट बहुतेक विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की नाकाचं काय, कानाचं काय, डोळ्यांचं कसं काय होणार आहे किंवा इतर काही क्वेश्चन होते. आणि त्याच क्वेश्चनवर आता आपण एकदा परत एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वरतून येऊ बघा, म्हणजे कसं कानापासून येऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक 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 पॉईंट घेऊ. बघा, कानात तुमचं एवढं फक्त काय तुम्हाला ऐकू यायला पाहिजे एवढी टेस्ट होते तिथे. आपल्याकडे एक मशीन देतात, ते मशीन मध्ये कानाचं एक खूप बारीक, म्हणजे जसं की आपला जेवढा डेसिबल मध्ये आपल्याला ऐकायला पाहिजे तेवढा डेसिबलने आपल्याला तिथे ते बारीकसा साऊंड असा ते लावता आणि ते आपल्याला ऐकू यायला पाहिजे. मग याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जर तुमच्या कानात खूप काही मळ असेल तर तुम्हाला तो ऐकू येणार नाही. आणि मग त्यासाठी काय करावं लागणार, कानाचा मळ आपल्याला काढावा लागणार आहे. याच्यात दुसरा पॉईंट असा आहे की कानाचं ऑपरेशन झालेलं असलं तरी चालतं, बट पडदा हा तुमचा फाटलेला नसावा, कानाचा पडदा फाटलेला नसावा, जेणेकरून तिथे तुम्हाला पॉईंट मिळणार नाही. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो डोळ्याचा. डोळ्यामध्ये खूप काही विद्यार्थी आहे, कारण की आज मला तर वाटतं 70% विद्यार्थ्यांच्या डोळ्याला चष्मा आहे. आणि चष्मा हा तुमचा चालतो. ज्यावेळेस तुमच्या डोळ्यांची टेस्ट होते त्यावेळेस तुम्हाला ते आपल्याला एक भिंगाचा चष्मा देता आणि लांबचं पण ते आपल्याला वाचायला लावता. त्यावेळेस आपला पण चष्मा असतो, असं नाही की त्यांचा आपला पण चष्मा असतो आणि नंतर जवळचं पण ते वाचायला लावता. सो दोघं जर आपल्याला वाचता आले व्यवस्थित तर आपला तिथे पॉईंट निघत नाही. तिसरा पॉईंट विद्यार्थी म्हणता की तिरडेपणाचा अजूनपर्यंत असा काही विद्यार्थी आपल्याला आढळलेला नाही की त्यांना ते रिजेक्ट करता. ओके, तिसरा पॉईंट म्हणजे डोळ्यामधला की तुमचा कलर ब्लाइंडनेस नसावा तुम्हाला. म्हणजे जे की कलर ब्लाइंडनेस, आता कलर ब्लाइंडनेस कसा काय ओळखणार, याच्यासाठी जर तुम्ही गुगलवर गेले ना, कलर ब्लाइंडनेस टाकला तर तुम्हाला सगळी डिटेलमध्ये तिथे मिळणार आहे माहिती. आता बहुतेक विद्यार्थ्यांना कलर ब्लाइंडनेस नसतो. 100 मध्ये एखाद विद्यार्थी असा असतो की त्याला कलर ब्लाइंडनेस असतो, हे त्याला पण माहित नसतं. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये तो तिथे जातो आणि तेव्हा त्याला कळते की अरे मला कलर ब्लाइंडनेस होता. सो असं करू नका, तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल तुम्हाला गुगलवर मिळून जाणार आहे. त्यामुळे चष्मा असेल तर चालेल. आता नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही लेडीज महिला पण असतात आपल्या की त्यांचं म्हणणं असतं की आमचं सी सेक्शन वगैरे झालंय किंवा ऑपरेशन झालंय, तर मग ऑपरेशन झाले मग आमच्या हातापायाला टाकेत, तर मग काय करायचं. तर हातापायाला टाकेत नो वरी, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला तिथे टाके जरी असले तरी चालतं. नंतर मित्रांनो बहुतेक विद्यार्थी म्हणतात की अरे माझा ऍक्सिडेंट झाला होता, मग माझ्या पायात रॉड आहे, हातात रॉड आहे, तर काही फरक पडत नाही. पायात रॉड असू द्या, हातात रॉड असू द्या, फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या नीट नेटके तिथे दिसायला पाहिजे. जसं की सर्वसाधारण माणूस हा दिसत असतो त्या पद्धतीने तुम्ही तिथे दिसायला पाहिजे. अदरवाईज तुमच्या हातात रॉड असो, पायात रॉड असो, काही प्रॉब्लेम येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉकनीचं ते चेक करता. बघा आता नॉकनीमध्ये काय आहे ना प्रॉब्लेम, ज्याचं नशीब चांगलं आणि सपोज एखाद्याला नॉकनी आणि तिथे गेल्यानंतर त्याचं मेडिकल ज्यावेळेस चाललं त्यावेळेस त्याचं नॉकनीचा निदर्शनास आलं नाही किंवा खूप काही गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये या भावाचं झालं. सो नॉकनी पण ते एवढं काही परफेक्ट अॅक्युरेट नाही बघत, काहीतरी पॉईंट देता किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचा कुठला मेडिकलमध्ये पॉईंट निघाला तर तो पॉईंट रिझॉल्व्ह करायला आपल्याला वेळ मिळतो. त्यामुळे त्याचं पण काही टेन्शन घेऊ नका. पॉईंट जरी मिळाला तरी टेन्शन घेऊ नका, त्याच्यावर आपल्याला उपचार पद्धती असते आणि त्याच्याने इफेक्ट नक्कीच येतो. सो नॉकनी पण ते चेक करता, बट एवढं इफेक्टिव्ह किंवा एवढं बारीक वगैरे नाही चेक करत. नंतर मित्रांनो टॅटू आता विद्यार्थी म्हणतात की 70 ते 80% विद्यार्थी हातावर टॅटू काढून ठेवतात, कारण की ते वयच असतं. कोणाचं पण नाव लिहून ठेवतील, ठीक आहे, एनिवे. बट छोटंसं नाव वगैरे असेल, टॅटू असेल तर तो चालतो, म्हणजे छोटासा, अगदी छोटासा बरं का. आणि जर तुम्ही खूप म्हणजे पूर्ण हातच भरून ठेवलेला आहे, हा इकडचा हात असे पूर्ण जर टॅटू अंगावर असतील तर तिथे आपल्याला ते रिजेक्ट नक्कीच करता मित्रांनो. त्याच्यामुळे जर असं काही असेल तर त्याला लेझर ट्रीटमेंट वगैरे. बघा मी हे जे आहे ना, मी कशावरून सांगतोय की हे त्यांचे जनरल पॉइंट्स आहेत. आता ज्या पद्धतीने नाशिकमध्ये मेडिकल झालं तिथे एवढं काही बारीक बघितलं गेलेलं नाही. हा पॉईंट सुद्धा नोट करण्यासारखा आहे तुमच्यासाठी. एवढं बारीक बघितलं गेलं नाही, बट त्यांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर मी तुमच्यापर्यंत सांगतोय फक्त कशी काय होते. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग ज्या काही नॉर्मल टेस्ट असतात, जसं की ब्लड टेस्ट, ECG टेस्ट, कार्डिओग्राफी, एक्सरे, HIV, हे सगळ्या टेस्ट वगैरे चेक करता आणि फायनली आपल्या तिथे मेडिकल संपुष्टात म्हणजे पूर्णत्वास किंवा
समाप्त होते. त्यामुळे मित्रांनो एवढं टेन्शन पण काही घेऊ नका की मेडिकलचं काय काय काही एवढं नसतं. फक्त हे जे पॉईंट होते हे पॉईंट जनरल पॉईंट तुम्हाला सांगितले. विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या काल खूपच आणि म्हटलं चला एक व्हिडिओ एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि तसं आपण काम पहिल्यापासून करतोय. ओके, सो बेस्ट ऑफ लक. ज्यांचं कोणाचं मेडिकल राहिलंय, ज्यांचं झालंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचं राहिलंय त्यांना बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.